नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पालक पकोडा चाट ही रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। एका कटोरीमध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालतेय। हळद घालून झाल्यावरती काश्मीरी मिरचीचं 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। धना पावडर 1 चमचा आणि कमी तिखट जी हिरवी मिरची असते ती मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालतेय। मिरची घालून झाल्यावरती मी या मिश्रणामध्ये मीठ घालतेय। मीठ घालून झाल्यावर मी यामध्ये घरगुती लाल तिखट घालते अर्धा चमचा। यामध्ये मी आता ओवा घालत आहे। ओवा चांगला हातावरती चोळून घातलेला आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं। मसाले आणि मीठ एकत्र व्यवस्थित झाल्यानंतर थोडं थोडं पाणी करत यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं। हे बॅटर आपल्याला भज्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं आहे, कारण पकोडा हा कुरकुरीत पाहिजे। बॅटर जर घट्ट झालं तर पकोडा हा लूज पडेल, त्यासाठी बॅटर पातळ। हे पहा, माझं इथं बॅटर पातळ भिजून झालेलं आहे। यामध्ये मी पालकाची पाने बुडवतेय। इकडे कढईमध्ये मी तेल घातले आणि आता गॅस चालू करतेय। इथे गॅस चालू करून मी तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे की कसं वाफ येते का बघण्यासाठी मी असा हात ट्राय केला, तर तेल तापलेलं आहे। इथे मी तेलामध्ये आता पकोडा सोडणार आहे। अशा प्रकारे पालकाचे सर्व पकोडे तयार करून घेणार आहे। पकोडे तळत आलेले आहेत। तळून झाल्यावरती त्याला व्यवस्थित सोनेरी रंग आल्यावरती आणि कुरकुरीत झाल्यावरती ते काढून घ्यायचे। हे पहा, मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत। आता ह्यानंतर परत मी काही पकोडे टाकले, ते पण तळून झालेले आहेत। अशा प्रकारे सर्व पकोडे तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे आपले पकोडे तळून तयार झालेले आहेत। चला तर मग चाटची सुरुवात करूया। इथे मी एका डिशमध्ये सर्वप्रथम पकोडे काढून घेतलेले आहेत। त्यावरती मी बारीक चिरलेला कांदा घालतेय। कांदा घालून झाल्यानंतर मी टोमॅटो घालणार आहे। इथे टोमॅटो घालतेय। टोमॅटो घालून झाल्यावर यावरती शेव घालूया। छान सगळीकडे शेव व्यवस्थित पसरून घ्यायची। इथे माझी शेव घालून होत आलीये। यानंतर मी आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालतेय। इथे कोथिंबीर पण घालून झालेली आहे माझी। नंतर याच्यामध्ये तिखट चटणी, जी की पुदिना, मिरची, कोथिंबीर, लसूण घालून केलेली आहे, ती चाटवरती घातली आहे। ही चटणी घालून झाल्यानंतर मी गोड चटणी घालणार आहे, जी चिंच आणि खजूरची चटणी आहे। इथे ही गोड चटणी घालूया।
यामध्ये मी सगळ्यात शेवटी आता दही घालणार आहे. अशा पद्धतीने मी पालक पकोडा चाट केलेला आहे. तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्नही वापरू शकता. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा. धन्यवाद.